खाऊन काढू. खाली करा. समोर सगळ्यांना किती रेडी आहेत सगळे? आता मी काही गोष्टी प्रसंग सांगते, मी लक्ष देऊन ऐकायचं. ठीक आहे? आपल्या वर्गाचा हा जो मुलगा आहे होता, एकदा मी काय केलं माहिती आहे? खूप चॉकलेट आणली, सगळ्यांना वाटलं. मी ती अशी टेबलावर ठेवली आणि काय केलं माहिती आहे? चूक माझं लक्ष नसताना असा टेबलावर लागला आणि चॉकलेट
इथे हा मुलगा एकटाच खेळतो बरोबर, आणि हे मुलांनी लाईन लावले म्हणजे एकमेकांमध्ये खेळताय. मी नाव आपल्याला आता कोणतं चिन्ह दिलं बरोबर काय रे, असं का बरोबर दिलं हे त्यांना पण खेळायचे ना, पटापट जाऊन खेळायला वाटत असेल त्यांना. सगळ्यांना खेळायला मिळेल, भांडण नको काही नको, व्यवस्थित खेळता येईल सगळ्यांना म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, लाईन लावलेली आहे. बरोबर आहे, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. आता पुन्हा ह्या ग्रुपला एक प्रश्न, चला बघू बघूया आता या तुम्ही. पुढचं चित्र बघा, सगळ्यांनी सोडवलंय ना. बघा आता हा काय उत्तर सांगतो बघा, सांगा तुमचं कोणतं उत्तर. हां काय चुकीचं आहे बरं. आपण सर्वांच्या सोबत खेळत असतो आणि तो खेळतो डिस्काउंट घेतो. छान, यांनी पण काय केलं, छान उत्तर दिलं बरं. याला पण समजलं योग्य वर्तन काय आणि अयोग्य वर्तन. तुला बाळा जागेवर आता तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल योग्य वर्तन कसं असतं आणि अयोग्य वर्तन कसं असतं. जेव्हा आपण शाळेत येतो किंवा घरात असतो किंवा इतर आजूबाजूला फिरत असतो तेव्हा आपलं वर्तन आपण कसं केलं पाहिजे बरं, चांगलं बघू. कसं वर्तन केलं पाहिजे, योग्य केलं पाहिजे की अयोग्य केलं पाहिजे. योग्य केलं पाहिजे. जर का आपण योग्य वर्तन केलं तर आपल्याला काय मिळते, शाबासकी. त्याचबरोबर आपल्याला मान सुद्धा मिळतो. सगळे आपल्याला छान छान बोलतायत की नाही, अरे वा तू खूप चांगला मुलगा आहे,